ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये ब्रह्मदेवाने भगवान श्रीकृष्णांची परीक्षा पाहण्यासाठी वनामध्ये गेलेले जे बालगोपाल होते आणि वासरे होती ती लपून ठेवली, परंतु भगवंताने स्वतःच त्या वासरांचं आणि त्या गोपालांचं रूप धारण केलं आणि स्वतः परमात्मा त्यांचं रूप घेऊन तिथे प्रकट झाले आणि कुठल्याही व्यवहारामध्ये कसल्याही प्रकारचा फरक पडला नाही। संध्याकाळच्या वेळेस भगवान आता परत आले, गोकुळात परत आले। त्या अवधीमध्ये जी काही मुलं आली होती, बालगोपाल होती, गोपींना वाटलं ही आपलीच मुलं आहेत। त्यांच्यामध्ये यत्किंचितही त्यांना शंका आली नाही, कारण ते स्वतः मुलं, ते गोपबाल भगवान श्रीकृष्णाच झालेले होते। आणि जी अवस्था या गोपींची तीच गायींची सुद्धा झाली होती। वासरे सुद्धा परत आली, परंतु ती वासरे मूळची वासरे नसून भगवंतच वासराच्या रूपाने त्या गायींजवळ गेले आणि या कृष्णरूपी वासरांवर या गायींनी प्रेम केलं, माया केली। न जाने किस रूप से नारायण मिल जाए, तोच नारायण मुलांच्या रूपाने त्या गोपींना भेटला आणि गायींना सुद्धा वासरांच्या रूपाने भेटलाय। वर्ष संपत आलं तेव्हा गायींना चारायला हे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम आणि इतरही गवळी बरोबर घेतले आणि गोवर्धन पर्वताच्या जवळपास ते गायी चारण्यासाठी गेले। त्यावेळेस त्या वज्रभूमीजवळ वासरे चरत होती। गायींना ती दिसली आणि त्या भरधाव वेगाने त्या वासरांकडे गेल्या, हंबरत गेल्या। अनेकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या रोखल्या गेल्या नाहीत। त्या वासरांना इतक्या प्रेमाने चाटत होत्या की बलरामाला सुद्धा आश्चर्य वाटलं, कारण स्वतःच त्यांनी ज्ञान दृष्टीने पाहिलं ती वासरे म्हणजेच हा भगवान श्रीकृष्ण होता। गवळ्यांनी आपल्या मुलांना पाहिलं, ती सर्व रूप कृष्णाचीच होती, कृष्णानेच ती रूप धारण केलेली होती। आणि त्यांना पाहिल्यानंतर प्रेमाचा वात्सल्य भाव त्या ठिकाणी उमळून आला। बलराम त्या ठिकाणी विचार करतायत, हा अनंत रूपे नारायण तिथे प्रकट झाला, कोणत्याही व्यवहारामध्ये कसल्याही प्रकारचा तसूभर सुद्धा फरक पडला नाही। आणि ही वेगवेगळी रूप भगवंतानी का धारण केली, तर गायींना, गोपांना आणि गोपींना खरी खुरी वात्सल्य भक्ती शिकवली। वात्सल्य म्हणजे काय? वात्सल्य हा भाव असतो। वात्सल्य भावाने ते या वासरांकडे आणि मुलांकडे पाहत होते। आता इकडे ब्रह्मदेवाची काय अवस्था झाली। ब्रह्मदेवाने पाहिलं की आपण जी लपून ठेवलेली वासरे होती, गोपबाल होते, ती मायेने अचेतन आणि गुप्त स्वरूपामध्ये जशी होती तशीच त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने ती लपवलेली होती। आणि वर्षभर भगवंतच या
वासरांच्या रूपाने आणि बालकांच्या रूपाने तिथे लीला करत होता. एक क्षणभरही कोणालाही कसल्याही प्रकारचा विरह जाणवला नाही. ब्रह्मदेवाने पाहिलं. ब्रह्मदेव त्याचा गर्व उतरला आणि त्याने जेव्हा पाहिलं, मया ततिदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, त्याला हे सर्वमय झालेले भगवान श्रीकृष्ण सर्व साक्षी त्या परमेश्वराचं दर्शन घेणं कठीण झालं आणि त्याने त्या भगवंताच्या दर्शनाने डोळे आपले मिटून घेतले, नेत्र बंद केले. कारण परमेश्वराला पाहण्यासाठी आपले हे सामान्य नेत्र उपयोगी पडत नाही. भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंताने अर्जुनाला जेव्हा दिव्य दृष्टी दिली तेव्हाच अर्जुन ते रूप पाहू शकला. पश्चिमे पार्थ रूपानी शतशोत सहस्त्रसा, हे जे रूप आहे ते पाहायचं असेल, उग्रई विमल विवेक विलोचन, त्या दृष्टीची जी शक्ती आहे ती शक्ती परमात्माच देत असतो. त्यानंतर भगवंताने आपली माया ओरली आणि ब्रह्मदेव विधाता हळूहळू जरा आपल्या पुन्हा अशा सृष्टीच्या दर्शनासाठी आला. तेव्हा त्याने पाहिलं तर भगवान हा दही हाताचा घास आपल्या हातात तसा तसाच आहे आणि तो वासरांच्या शोधामध्ये जात आहे. त्याला यमुनेचा तीर आणि गोप बालांना शोध घेणारा श्रीकृष्ण ब्रह्मदेवाने पाहिला. ब्रह्मदेव धावत धावत गेला. ब्रह्मदेवाने भगवंताच्या चरणावर लोळण घेतली. प्रेमाश्रूंनी बालकृष्णाचे चरण धुतले आणि त्यांच्या महिम्याचं महात्म्याचं वर्णन केलेलं आहे. तो स्तुती करू लागला. त्याने लोटांगण वंदिन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे मी, प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन, बाबे ओवाळण म्हणे नामा. ब्रह्मदेवाने विनंती केली की मला ही बुद्धी का व्हावी. ही बुद्धी होण्याचं कारण म्हणजे जीवालाच अशी बुद्धी होते की जो भगवंताची परीक्षा घेतो आणि ही भगवंताची परीक्षा घेतल्यानंतर तो स्वतःच फजित होतो, स्वतःच तो हिरमसतो आणि मग त्याला आपल्यातच दोष दिसू लागतात. त्यारे मी हे काय केलं. ब्रह्मदेवाने हात जोडले आणि भगवंताला विनंती करतोय, मी अवगुणी अन्यायी, मी अवगुणी अन्यायी, किती मनोनी सांगू काही, किती मनोनी सांगू काही, मी अवगुणी अन्यायी. आता मज पायी ठाव देई विठ्ठले, आता मज पायी ठाव देई विठ्ठले, मी अवगुणी अन्यायी. पुरे पुरे हा संसार, पुरे पुरे हा संसार, कर्म बळीवंत दुस्तर, कर्म बळीवंत दुस्तर, राहो निधी स्थिर एके ठाई निश्चळ, राहो निधी स्थिर एके ठाई निश्चळ. हा संसार हा कधीही पुरा होत नाही. संस्मरती इति संसार, हा जो सारखा पुढेच सरकत असतो. त्याला आपण पकडून त्याला नियंत्रित, त्याच्यावर नियंत्रण करू शकत नाही तसा हा संसार. कारण इथे बळकट दोरी जी आहे संसाराची ती म्हणजे कर्माच्या दोरीने हा संसार बांधलेला आहे. कर्म बळीवंत दुस्तर, कर्म बळीवंत दुस्तर.
या कर्माने हे सर्व चक्र फिरत असतं. या कर्मामुळे जीव बांधला गेलेला आहे आणि तो संसारात भटकतो आहे. या कर्माचा एक महत्वाची गोष्ट आहे या संसाराची कर्माची. राहो निधी स्थिर एके ठाई निश्चळ, राहो निधी स्थिर एके ठाई निश्चळ, मी अवगुणी अन्यायी. राहो निधी स्थिर एके ठाई निश्चळ. हा संसार कधी कोणाला एका ठिकाणी स्थिर राहू देत नाही. 84 लाख योनीमध्ये याला फिरवत असतो. कारण कर्माची प्रबलता. साधी गोष्ट आहे, आपलं जे घर असेल, आपण जे घर राहतो ते 50 वर्षापूर्वी कसं होतं आणि आज कसं आहे. 50 वर्षापूर्वी जसं होतं तसं ते घर सुद्धा राहत नाही. त्या घरातल्या कितीतरी वस्तू, काही वस्तू कालबाह्य झाल्या, त्याची जागा नव्या वस्तूने घेतली आणि त्यामुळे हा मनुष्य त्या नव्या वस्तूत रमून गेला. जुन्या वस्तू या कालबाह्य ठरलेला, म्हणजेच इथे स्थिरता नाही. राहोने दी स्थिर एके ठाई निश्चळ, अनेक बुद्धीचे तरंग क्षणा क्षणा पालटती रंग. मनुष्य हा कशामुळे असा बदलता त्याचं स्वरूप असतं, तर मनुष्याला बदलाला लावते ती बुद्धी. अनेक बुद्धीचे तरंग. हा बुद्धीचा एक सागर असतो किंवा एक प्रकारचा डोह असतो. त्याच्यावर स्थिर कधीच कोणतं पाणी दिसत नाही. सारख्या त्याच्यावर लाटा येत असतात, लाटा येत असतात, जात असतात. सारखं अस्थिर असतं ते. बुद्धी ही कधीही स्थिर नसते. क्षणाक्षणा पालटती रंग. क्षणाक्षणामध्ये बुद्धी आता या क्षणाला हा विचार करेल, 5 मिनिटांनंतर दुसरा विचार करेल. भगवद्गीतेतही वर्णन केलेलं आहे, व्यावसायिकात्मिका बुद्धी ती सारखी बदलत असते, चंचल असते. तिचे तरंग, त्या तरंगामुळे चंचल होते. दरु जाता संग तम तो होतो बाधक. आपण बुद्धीच्या नादी लागतो. सद्बुद्धी असेल तर ठीक, पण दुर्बुद्धी असेल तर. मनुष्य सद्बुद्धीच्या नादी कमी लागतो, दुर्बुद्धीच्या नादी जास्त लागतो. आणि त्यामुळे तो नेहमीच या घोटाळ्यामध्ये तो चक्कर खात असतो. सारखा त्या चक्रा त्याच्या सुरू असतात आणि त्याला त्या बुद्धीचा हा प्रकार असल्यामुळे तो बुद्धीच्या नादी लागला तर मला मात्र त्याला अनेक प्रकारच्या बाधकता निर्माण होतात. तव तम होतो बाधक. बुद्धीचा त्याला सहवास घडतो. चांगली बुद्धी असेल तर ठीक आहे, दुर्बुद्धी असेल तर मात्र त्याला प्रत्येक ठिकाणी बाधा निर्माण होते. तुका म्हणे आता अवघी तोडी माझी चिंता, येऊनी पंढरीनाथा वास करी हृदयी, वास करी हृदयी. तुकाराम महाराज सांगतात, भगवंता मी या चिंतेत आहे. बुद्धीने मला अनेक ठिकाणी फिरवलेलं आहे. अनेक बुद्धीचे तरंग क्षणा क्षणा पालटती रंग. सारखा ही रंग बदलवणारी बुद्धी. आणि त्यामुळे मी जो जो संग धरू जातो तो मला बाधक होतो आणि माझ्या मागे चिंता लागून जाते, काळजी लागून जाते आणि त्याच्यामुळे मी दुःखी होतोय. म्हणून भगवंता तू माझ्या हृदयात ये आणि या बुद्धीवर नियंत्रण कर. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हे पंढरीनाथा पांडुरंगा, तू माझ्या हृदयात वास कर, म्हणजेच मी या ठिकाणून
या बुद्धीच्या बाधेतून मी मुक्त होईल. आणि ब्रह्मदेवाने अशी प्रार्थना केली. कृष्णाने ही जी माया रूप निर्माण केली होती त्याच क्षणामध्ये ती भगवंतात विलीन झाली. आणि गवळ्यांचे ते पोरं होते कृष्णाला पाहून लागली. जी आधीची जी अवस्था होती, कृष्ण ते जेवत असताना, ते मुलं न्याहारी करीत असताना त्यांना तसंच ठेवून मी वासरं शोधून आणतो असं सांगून भगवान गेले. आणि त्यांच्या उपस्थिती नसलेल्या काळामध्ये ब्रह्मदेवाने हे सगळे घोटाळे तयार करून ठेवले होते. आता पुन्हा जसंच्या तसं झालं. आणि मुलांनी विचारलं, कृष्णा वासर सापडली ना रे? अरे कृष्णा, तू गेला पण आम्ही एकही घास खाल्ला नाही, कारण तुझ्याशिवाय आम्हाला न्याहारी किंवा भोजन गोड लागत नाही. त्याचं कारण म्हणजे असं आहे की भगवंताचं प्रेम, भगवंताचं एवढं प्रेम आहे की त्या बालकांना सोडून ते काहीच सहन करू शकत नाहीत. भगवंताचा त्यांच्यावर प्रेम आहे. किती प्रेम! आणि ती गोळ्याची मुलं कशी आहे, तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. शेंबुडी वाकुडी गवळी यांची पोरे, शेंबुडी वाकुडी गवळी यांची पोरे, तेथे नाचे निर्धारे आवडीने, तेथे नाचे निर्धारे आवडीने, जाणते वेदांती न करी तिकडे तोंड, जाणते वेदांती न करी तिकडे तोंड, म्हणे हे तो भांड शाब्दिक ते. भगवंताचं त्या मुलांवर प्रेम आहे. मोठ्या मोठ्या ज्ञानियांना सुद्धा जो वश होत नाही, योगिया दुर्लभ, असा योगिया दुर्लभ आहे हा भगवान या शेंबडी, या वाकड्या अशा पोरांमध्ये तल्लीन होऊन जातो. त्यांना आपल्या हाताने घास खाऊ घालतो. त्यांचे बोबडे बोल, तुतना थमाल रे थमाल आपुल्या दाई, आम्ही दरात जातो पाही. तो वाकड्या नावाचा एक जो सवंगडी आहे त्याला धड बोलता येत नव्हतं. तुथनार थमाल रे थमाल आपुल्या दाई, गाईच्या ठिकाणी दाई म्हणतो. भगवान असतायत आणि त्याचे ते बोबडे बोल ऐकण्यासाठी कान लावून, कान टवकारून त्याचे बोबडे बोल ऐकताय. आणि इकडे जाणते वेदांती न करी तिकडे तोंड, जे घनपाठी आहेत, वेदपाठी आहेत, त्यांच्याकडे लक्ष देत नाही, त्यांच्याकडे लक्ष नाहीत नाही. आणि त्यांना पाहून म्हणतात, अरे हे तर केवळ शाब्दिक अशी ज्यांचा हा ध्वनी काढताय, पण अंतःकरणात ते नाही. अंतःकरण याचं, जे गवळ्यांच्या मुलांचं अंतःकरण आहे ते या वेदांत्याचं नाही. म्हणूनच त्या ठिकाणी संत सांगतायत की भगवान तिकडे लक्ष देत नाही, पण या गवळ्यांच्या मुलांकडे देतो. भानुदास माने जाणते नेनते, भानुदास माने जाणते नेनते, दोन्ही ते सरते होती पायी, दोन्ही ते सरते होती पायी, शेंबुडी वाकुडी गवळी यांची पोरे, शेंबुडी वाकुडी गवळी यांची पोरे, तेथे नाचे निर्धारे आवडीने, तेथे नाचे निर्धारे आवडीने, शेंबुडी वाकुडी गवळी यांची पोरे. जाणते नेनते, ज्ञान असो समजो नका का समजेना. जाणते, जे थोडेसे जाणते याचा अर्थ मोठ्या ज्ञानासारखे जाणते नाही, तर थोडेसे मोठे जाणता मुलगा आपण म्हणतो. 1-2 वर्षाचा मुलगा नेनता, 4-5 वर्षाचा मुलगा जाणता, म्हणजे त्याला दिलेल्या सूचना समजतात, तो जाणता.
बाहेर जायचं असेल, अगदी लहान बालक मेकअप करून चड्डी नेसून जात नाही, जशा अवस्थेत असेल तसं धावतो, तो नेणता आहे म्हणून. आणि जाणं त्याच्या लक्षात येतं की नाही आपण निदान चड्डी तरी घातली पाहिजे, आणि म्हणून तो पटकन चड्डी घालून बाहेर जातो. तो झाला जाणता. आणि नेणता ज्याला हे काही समजत नाही तो. बानुदास माने जाणते निनते, लहान थोर दोन्ही ते सरते होती पायी. दोघी त्या भगवंताला शरण जातात. ते दोघी भगवंत हाच त्यांचा आधार आहे. आणि अशी त्या वेळेस ब्रह्मदेवाचाही जो काही गर्व होता तो उतरला. आणि त्यामध्ये अजून एक थोडासा मागचा प्रसंग आहे की त्यावेळेस त्यांनी जेवण वगैरे आटपलं आणि ते आपल्या वज्रभूमीकडे परत जाऊ लागले. रस्त्यात जो अघासूर मारलेला होता अजगराच्या रूपातला तो पडलेलाच होता. तो अघासूर पाहत, तो अजगर पाहत ते मुलं म्हणतात त्यांना 1 वर्षाचं भान नाही, नुकतंच हे या घटना घडलेल्या आहेत असा त्या मुलांचा एक ती भगवंताची मोहिनी होती. आणि म्हणून ते सांगतात की आताच तो अघासूर मारला, आता आपण हा भगवान श्रीकृष्णाचा पराक्रम यशोदा मातेला आणि नंद महाराजांना सांगू. पण मध्ये 1 वर्षाचा काळ गेला आहे हे मात्र त्या बालकांच्या लक्षात नाही. घरी गेल्यावर ते बालगोपाल सर्व गोपी नंद यशोदा यांना या कृष्णाचा पराक्रमाची कथा सांगतायत. नंद बाबा काय सांगणार, आज कृष्णाने एक भला मोठा अजगर मारला आणि आम्हाला मृत्यूपासून मरणाच्या दारातून ओढून काढलं. खरंच हा होता आम्ही म्हणून वाचलो, अजगराच्या पोटात गेलेलो होतो. ही भगवंताची माया आहे. शुकदेव सांगतायत परीक्षिता, मध्यंतरी 1 वर्षाचा काळ गेला. ब्रह्मदेवाने त्या सर्व वासरांना आणि बालकांना अचेतन अवस्थेत ठेवलेलं होतं. पण त्या कालाचं कोणालाही भान राहिलं नाही. ते परत आले आणि त्या ज्या गोपी होत्या त्यांना ही मुलं आपली नेहमीचीच मुलं आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची मनात शंका आली नाही. गायींनाही आपलीच वासरं आहेत, ही रोजचीच वासरं आहेत. त्यांनाही कुठल्याही प्रकारची शंका निर्माण झाली नाही. भगवंताने ही लीला का केली? या वर्षभराच्या काळात देवाने भगवान श्रीकृष्णाने वात्सल्य भाव त्या ठिकाणी कसा असावा याचं शिक्षण दिलेलं आहे. आणि त्या शिक्षणामुळे त्या गोपी गायी यांची जी वात्सल्य भावना होती, वात्सल्य भक्ती होती, ती हजारो पटीने वाढली. जेव्हा खरे बालक आणि खरे वासर बालक घरी गेले, वासर आपल्या गायींना बिलगले, तेव्हा त्या कृष्णाची सवय, भले रूप वेगळं असेल पण होता तर प्रत्यक्ष कृष्ण, त्यांची सवय त्या गायींनाही लागली होती आणि गोपींनाही लागलेली होती. पण त्याचा उलगडा झाला नाही. वात्सल्य भाव मात्र प्रचंड प्रमाणे वाढला आणि त्यांना त्या भगवंताशिवाय आता इतर गोष्टी नाही, तर फक्त तूच तूच आणि तूच. अधिक दुसरे मज नाही आता, अधिक दुसरे मज नाही आता. नेमिलिया चित्ता पासोनिया, नेमिलिया चित्ता पासोनिया. त्यांच्या चित्ताला म्हणजे गायींच्याही आणि गोपींच्याही चित्ताला त्या कृष्णाची सवय लागून गेलेली होती. त्यामुळे त्यांची वात्सल्य भावना
ही इतकी शिगेला पोहोचली होती की त्यांना त्यांच्या त्या गाईंना वासराशिवाय काही सुचत नव्हतं आणि गोपींना सुद्धा त्या बालकांशिवाय सुचत नव्हतं. अत्यंत प्रेमाचा गुबाळा त्यांना दाटून आला होता. त्या एक क्षणभर सुद्धा त्यांना बाजूला करत नव्हत्या. कृष्ण भगवान आपल्या त्या लीलांनी त्यांचं अंतःकरण मोहित केलं होतं आणि म्हणून त्या म्हणतायत, अनिक दुसरे मज नाही आता, नेमिली या चित्ता पासोनिया, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृत स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. सारखा ध्यानामध्ये पांडुरंग तो भगवान श्रीकृष्ण. त्यामुळे जागृती असो, सुसुप्ती असो, निद्रा असो, कोणतीही अवस्था असो, त्या अवस्थेमध्ये त्यांना फक्त भगवान श्रीकृष्ण. जागृत सुसुप्त स्वप्नी पांडुरंग, जागृती निद्रा स्वप्नी तोच. पडले म्हणन इंद्रिया सकळा, पडले म्हणन इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही दुजा. त्यांना त्यांच्या इंद्रियाला ते वळणच लागून गेलं होतं वात्सल्य भावनेमुळे. त्या घडीघडी आपल्या मुलांकडे पाहत, गाई घडीघडी आपल्या वासरांना चाटत होत्या, या घडीघडी कुरवाळत होत्या, कारण वात्सल्य भाव. आणि त्यामुळे ही जी मुलं आली वर्षानंतर यांच्यावरही त्याच पद्धतीने वागत होत्या, कारण त्यांच्या इंद्रियाला ते वळणच लागून गेलेलं असतं. आपण पाहतो एखादी वस्तू एका ठिकाणी ठेवलेली असते आणि तिला त्या वस्तूची आपल्याला रोजची सवय झालेली असते, रोजची सवय झालेली असते, वर्षांवर्षाची सवय असते. पण काही दिवसांनी आपण ती वस्तूची जागा बदलवतो आणि ती वस्तू दुसरीकडे ठेवतो. परंतु ती वस्तू जरी दुसरीकडे ठेवली तरी आपला हात मात्र घडीघडी तिथेच जातो. आपल्या हाताला ती सवय लागून गेलेली असते की इथे ती वस्तू आहे. आपण जागा बदलवलेली आहे हे लक्षातच येत नाही, तो हात पुन्हा पुन्हा तिथे जातो. आणि म्हणून याचं एक कारण आहे, पडले म्हणन इंद्रियास कळा, भाव तो निराळा नाही दुजा, भाव तो निराळा नाही दुजा. दुसरा भावच राहत नाही, इंद्रियाला तेच वळण लागून जातं. तुका म्हणे नेत्री केली ओळखन, तुका म्हणे नेत्री केली ओळखन, तटस्थ ते ध्यान विटेवरी, तटस्थ ते ध्यान विटेवरी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. अंतरपटलाच्या नेत्राला त्या भगवंताची ओळख झालेली असते आणि म्हणून चर्मचक्षुपेक्षा ज्ञानचक्षुने त्या भगवंताची जी ओळख झालेली असते ती ओळख मनुष्य विसरू शकत नाही आणि त्याच्याशिवाय त्याला काही दुसरं इतर गोड लागत नाही. म्हणून अनेक दुसरे मज नाही आता, निमिली या चित्ता पासोनिया, निमिली या चित्ता पासोनिया. ते चित्त चित्त गुंतरे पायी अशी ही भगवंताची लीला. अशा या लीलेचा आपण या ठिकाणी विचार करतोय. हे भगवंता, तू खरोखर तुझी माया अपार आहे. ब्रह्मदेवाचाही गर्वहरण केला आणि हे माधवा,
हे केशवा, खरोखर आम्ही तुझं नाम सतत गाऊ. तुझ्या नामाचा महिमा काय सांगू. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. तुझ्या सारखा तुची देवा, तुला कुणाचा नाही येवा. वेळोवेळी संकटातून तारसी मानवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. देव हेवा कोणाचा करणार आहे. हेवा करण्यासाठी द्वैत असावं लागतं. दुसरा कोणी असेल तर हेवा, दुसरा कोणी असेल तर द्वेष, दुसरा कोणी असेल तर मैत्री. दुजेपणा असेल तर मैत्री आहे, हेवा आहे, शत्रुत्व आहे, मित्रत्व आहे. परंतु इथे ते नाही. एको अहम बहुश्याम, तो एकटाच आहे, त्याला जोडीला कोणीच नाही. आपण अनेक कपडे शिवतो, आपल्याला एकच एक ड्रेस असतो असं काही नाही. आज हा पोशाख घातला, उद्या दुसरा घातला, घालणारा एकच असतो, पोशाख वेगळे असतात. पण त्या पोशाखांमध्ये कधी असा संवाद ऐकला आहे का आपण, की मी आवडताय तू नाही. त्यांच्यात आपसामध्ये काही द्वेष आहे? त्या पोशाखांमध्ये द्वेष नाही आणि मैत्री नाही. आपल्याला घालणारा हा जो कोणी आहे तो एकमेव एकच मनुष्य आहे आणि तो घालतो. हा भगवान भक्तांसाठी वेडा होतो आणि काहीही करायला लागतो. काय करू शकत, काय करू शकत. जनाबाईचे दळणदळू लागला, सजन कसाया बरोबर मांस विकू लागला. वेडा होऊनी भक्तांसाठी गोपगड्यासह यमुने काठी. रथ हा गुनिया पांडवांचा पळविसी कौरवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. वेडा होऊन भक्तांसाठी गोपगड्यांसह यमुने काठी. त्या गायी याही धेनू चराव्या. गायी धावत आहेत आणि भगवान त्यांच्या पाठीमागे धावत. गायींना तो लालन पालन करतोय, गोपाळांचं लालन पालन करतोय. कधी ते गोपाळ त्या भगवान श्रीकृष्णाची लोटालोटी करतायत, कधी कुस्ती खेळतायत, किंवा तरी स्वतःच भगवान खाली जमिनीवर पडतो आणि भक्ताला जिंकवतो. भगवान भक्ताला कधीही हरवत नाही, कधीही हरवत नाही. स्वतः हरतो परंतु भक्ताला मात्र तो जिंकवीत असतो. हा या मोठमोठ्या भक्तांच्या चरित्रावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही भगवंताची अशी लीला आहे. आणि म्हणून तव तत्वन्न जानामी कीदृशोसी महेश्वर, यादृशोसी महादेव तादृशाय नमो नमः. ही भगवंताची लीला भक्तांना नेहमीच आनंद देणारी असते. आता त्या वृंदावनाजवळ एक वन होतं आणि त्या वनामध्ये ताडाची झाडं होती. त्यांना विशिष्ट प्रकारची फळं येत होती. पण ती फळं तिथे धेनुक नावाचा एक असुर होता. तो त्या गोपांना, त्या गवळ्यांच्या मुलांना मात्र ते घेऊ देत नव्हता. गाई आणि वासरं यांना सतत त्रास द्यायचा. एकदा एक सवंगड्याने सांगितलं की आम्हाला तो धेनुकासूर ही फळं घेऊ देत नाही, त्याचा नाश केला पाहिजे. तो धेनुकासूर गाढवाचं रूप धारण करत असे. त्याला प्रचंड असं बळ होतं, शरीरही प्रचंड होतं आणि त्याने अनेकांना ठार केलेलं होतं. अशी तक्रार एका सवंगड्याने भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांना केली.
तेव्हा बलराम आणि श्रीकृष्ण त्या ताडाच्या वृक्षांच्या वनामध्ये शिरले आणि सर्व मुलांना नेलं. चला, ते वृक्ष खालूनच मुळापासून हलवायला सुरुवात केली आणि ती फळंवरची, त्या वृक्षाची फळं खाली पडली. गोप बालकांनी ती फळं वेचली, खाल्ली आणि हा भगवंताचा उद्योग पाहून तो धेनुकासूर प्रचंड अशा गाढवाचं स्वरूप घेऊन त्यांच्यावर धावून आला. त्याने बलरामावर आपल्या पायांच्या लाथा झाडल्या, मागच्या त्या लाथा झाडल्या. तेव्हा बलरामाने त्या गाढवाचे मागचे दोन्ही पाय धरले, जो लाथा मारत होता त्या पायाने तेच धरले आणि उचललं, गरागर फिरवलं आणि दूरवर झुकावून फेकून दिलं. तो राक्षस धाडकन पडला. त्याच्या अंगाखाली चांगले 5-25 वृक्ष मोडून पडले आणि तो राक्षस आपटून त्याचा मृत्यू झाला. त्यावेळेस धेनुकासुराला मारलेलं पाहून त्याचे जे काही बंधू होते, इतर असुर, तेही धावून आले. पण भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी त्यांना प्रत्येकाला पकडून गरागरा फिरून उंच फेकून दिलं. वरून ते पडले आणि सर्वच्या सर्व आपटून मारले गेले. आणि त्या ताड वृक्षामध्ये आता ताड वृक्षाची फळं त्या मुलांना, त्या बालगोपालांना खायला मिळाली. या राक्षसांना इतके राक्षस होते की त्यांचा खचच त्या ठिकाणी पडला. भगवान गोपाल कृष्ण आणि बलरामांची ही लीला पाहून त्या मुलांनी हात जोडले आणि भगवंताला तिथे त्यांनी वंदन केलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय.